नमस्कार, देवान्विका व्लॉग्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आले आहे आमच्याच घराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात। येथे कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे सजावट केली जात आहे आणि रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। भगवान ने वसुदेव और देवकी को पीले वस्त्र में अर्पण करके तर मी इथे पंजिरी केली आहे धने पावडर आणि साखर दळून। त्यानंतर मी करत आहे चुरमा लाडू, जे की गव्हाचं पीठ, बेसन पीठ, त्यात तूप घालून आणि पाणी टाकून कणिक मळून घेता। त्यानंतर त्याच्या पोळ्या करता आणि मग नंतर त्या पोळ्यांचे तुकडे करून गूळ टाकून दळून त्यात तूप घालून त्याचे लाडू केले जातात। याला चुरमा लाडू म्हणतात आणि मी दरवर्षी हे करते। आणि त्या पोळ्या मी संध्याकाळीच करून घेतल्या होत्या हे लाडू करण्यासाठी। आता लाडू बनवतोय का? मी पण करू? एवढे घेऊ ना? तसं नको, दाबून दाबूनच कर। मला एकच बनवण्यात एवढा वेळ लागतोय, अजून किती बनवायचे? ते किती छोटं बनवलं, हे चांगले केले। तर वरण आणि भात झालेला आहे आणि मी आता उसळ टाकली आहे आणि देविका आणि कू अभ्यास करत आहे बघा। दोघं कुहूचा काहीतरी टाइमपास चालू आहे हो ना? मग कर मग लवकर। आणि देविका काय करते बाळा? ऐसे कॉम्पिटिशन साठी ऐसे लिहिते। गुड। तर देविकाने ऐसे कॉम्पिटिशन साठी ऐसे लिहिते येते। आतापर्यंत काय काय लिहिलं बाळा, तू वाचून दाखव। पुस्तक माझा दोस्त खरा। आयुष्यात आपण कित्येक दोस्त बनवतो, पण ते आयुष्यभर आपला साथ देत नाही। मग असा कोणता दोस्त आहे जो आयुष्यभर आपला साथ देतो? ते दोस्त आहे पुस्तक। आपण कोणाशी मैत्री न करो, पण पुस्तकांशी केलीच पाहिजे। पुस्तके अनेक प्रकारची असतात। काही पुस्तके गमती जमतीची, तर काही पुस्तके करमणुकीची असतात। काही पुस्तके आयुष्याचे धडे शिकवतात, तर काही पुस्तकांमुळे जीवन जगायचे कसे हे शिकायला मिळते। तर काही पुस्तकांमुळे आपल्या ज्ञानात भर पडते। आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर येऊन आपण पुस्तके वाचून आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतो। छान लिहिलंय। अजून पुढे लिहिणार आहे का? हो, लिहायचं ना। बरं, ठीक आहे, लिहा। तोपर्यंत स्वयंपाक करते। हा, पुस्तके बोलत नसली तरीही खूप काही बोलून जातात। एकट्या पडलेल्या मनुष्याच्या आयुष्यात इंद्रधनुष्यासारखी रंग भरून जातात।
देव बाळा तू नैवेद्य काढतो का? पटकन काढ, बाबांना भूक लागलेली हो. नैवेद्य दाखवून दे तुझ्या हातून. हा धुवून घे. त्याच्या 2 मूद कर. एकावर वरण टाक आणि एकावर गुळतूप टाक. गुळतूपपेक्षा आज जन्माष्टमी ना, तर त्याच्यावर थोडीशी दही आणि साखर टाक एका मध्ये. ही दही आहे बघ. दही आणि साखर टाक. हो भर ना बेटा. तू आणि देवदिदी मिळून दोघांनी नैवेद्य दिला. मी आता बाप्पाला नैवेद्य दाखवते. तू पण झालं नैवेद्य. तर जेवण झाल्यानंतर मुलं बघत आहे टीव्ही आणि मी त्या दोघांसाठी हळदीचं दूध बनवून ठेवत आहे. कुहूला रोज रात्री हळदीचं दूध पिऊन झोपण्याची सवय आहे. देविका कधी पिते कधी नाही पित, पण कुहूला कंपल्सरी रात्री हळदीचं दूध लागतं. तर कुहूने कृष्णाला फुलांमध्ये झाकून दिलं आहे. आम्ही सर्व 12 वाजण्याची वाट बघत आहोत. काही क्षणातच 12 वाजतील. मग आम्ही हे फुलं काढून कृष्ण जन्मोत्सव साजरी करू आणि हे चुरमा लाडू आणि पंजेरीचा नैवेद्य दाखवू. गोपाल कृष्ण भगवान की जय. हाथी घोड़ा
आता कृष्णूला आपण त्याच्या जागेवर ठेवूया. हं? देवजाने तिला देव दीदी येते. देव पंजिरी द्यायला ही आण ना, चमचा आण ना. पंजिरीचा पण प्रसाद. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल देवान्विका व्लॉग्सला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.